हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते। सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ। तर चॅनलवर आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो, आणि छान छान असे कमेंट करत जा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा। सध्या तर उन्हाळा आहे, कडक असा उन्हाळा चालू आहे, पण पुण्यामध्ये आज दुपारपासून जरा वातावरण थोडं चेंज झालं होतं, आभाळ वगैरे आलं होतं, विजा वगैरे कडकडत होत्या आणि पाऊस पण चालू होता। जो म्हणजे एक अर्धा तास पाऊस चालू होता, पण जास्त काही नाही, पण वातावरण थोडं थंड झालं पावसामुळे। तर अशी थंड अशी हवा पण सुटली होती, आणि कारण की आता अशा कडक उन्हाळ्यामध्ये जर थंड हवा सुटली तर खरंच आपल्याला पण बरं वाटतं, कारण ऊन पण खूप वाढले, आता गरमी पण वाढली, रूममध्ये पण फॅन नसेल तर बसणं शक्य नाही असं झाले आता सध्या तर। आणि त्यामुळं थंड हवा सुटली होती, तर म्हटलं चला आता 5-5:30 पण वाजले होते, स्वयंपाकाचा पण टायमिंग झालाच होता, कारण 5-6 वाजेपर्यंत स्वयंपाकाला लागावं लागतं, म्हणजे ते येईपर्यंत स्वयंपाक पण होतो आणि लाईटचं पण कधी कधी काही नक्की नसतं। तुम्ही म्हणत असाल, पण इकडं सध्या खूप प्रॉब्लेम आहे, लाईटचं सारखी जात राहते त्यामुळं। तर मग मी म्हटलं चला आता स्वयंपाक करायचं, चहापासून सुरुवात करा, कारण की चहा बनवून घेतला दूध तापवलं की स्वयंपाकाला चालू होतं मग नंतर। आणि थंड वातावरणात कसं इकडं चहा घेतला की कामाला पण थोडासा मूड फ्रेश होतो करायला। तर मग मी चहा वगैरे बनवून घेतला आणि लगेच दूध तापवलं, आणि दूध तापवलं मग भाजीपाला आणला होता मी रविवारी, तर मग म्हटलं चला शेवग्याची शेंग करावी आज। हा व्हिडिओ सोमवारचा आहे, तुम्हाला मंगळवारी येईल ताईंनो। तर मग शेवग्याची शेंग कारण की 2-3 दिवस राहत पण नाही, मी आणले की लगेच ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवली होती, आणि कट करून आणली तर ती लगेचच खराब होते त्याच्यामुळं। तर मग मी त्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आणि थोडंसं वरची साल्ट काढून घेतली त्याचे, आणि उकडायला ठेवल्या एका पातेल्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकून उकडलं तर थोडी भाजीमध्ये चव वेगळी उतरते, त्याच्यामुळे मग मीठ टाकत असते। मीठ टाकून साईडला ठेवल्या उकडायला, आणि इकडे लगेच मसाला तयार करायला घेतला, कारण सारखं एक तर एक नाही खावं वाटत आपल्याला, पण सारखं एक कुट्ट्याचंच नाही खावं वाटत शेंगदाण्याच्या, आणि मसाल्याचे पण करतो, पण म्हणजे कसं आहे संध्याकाळी एवढं काही खात नाही मसाल्याचं, आणि सकाळी केलं तर उठतं ती मसाल्याची भाजी, त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी करावं, सारखं सारखं आपल्याला नाही खायला आवडत, त्यामुळं तर मग मी काय केलं आज थोडंसं खोबरं आणि थोडंसं तिळ असे भाजून घेतले चांगले व्यवस्थित, आणि नंतर थोडेसे शेंगदाणे त्या वाटणामध्ये टाकले, कारण की शेंगदाणे माझ्याकडे अगोदरच भाजलेले होते एकादशीचे, तर त्याच्यामुळं मग मी काय इथं काय भाजलेले नाही, तर तुम्हाला दिसत नसतील तर ते भाजलेले नव्हते, तर मग ते सगळं शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे सगळं एकत्र केलं, थोडंसं लसूण जिरे आणि कोथिंबीर असं सगळ्याचं वाटण करून घेतलं, आणि थोडासा बारीक असा एक कांदा कट करून तेलामध्ये मोहरी जिरे चांगली तळतळली की कांदा टाकला, आणि कांदा चांगला तळू दिला। कांदा चांगला तळला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं, आणि टोमॅटो पण चांगलं नरम होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलं, आणि मी हे झाकण केले ना, तर हे झाकण ना ताईंनो आपे पात्रावरलं झाकण आहे, पण माझ्या कढईवरती तर दोन्ही पण कढईला बसून जातं, छोट्या पण आणि मोठ्या पण, तर त्याच्यामुळे मग मी ते झाकणच केलेलं आहे झाकायला, कारण दुसरं ताट वगैरे ठेवलं तर हाताला पण भाजतं, तर त्यामुळं मग मी असं केलेलं आहे, हे वापरण्यासाठीच काढलेलं आहे, आणि बरं पडतं ते धरायला वगैरे, हात भाजत नाहीत त्याच्यामुळं। तर कांदा आणि टोमॅटो चांगलं नरम होईपर्यंत परतून घेतलं तेलामध्ये, मग नंतर आपले हे रेग्युलरच मसाले लाल तिखट हळद वगैरे कांदा लसूण मसाला हे सगळे टाकून तेलामध्ये एकदा परतून घेतलं, आणि ती केलेला मसाला पण टाकला त्याच्यामध्ये, आणि इथं शेंगा उकडल्यामध्ये आपण शेंगामध्ये पाणी टाकतो ना, तर ते थोडंसं गरम पाणी टाकून मी ते हलवून घेतलं, एकदा चांगला परतून घेतला मसाला त्याच्यामध्ये, आणि सगळं मसाला परतून झाला की मग त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि शेंगा टाकून दिल्या, आणि शेंगा पण अगोदर उकडलेल्या असतात म्हणून एकच उकळी काढून घेतली भाजीला, कारण की जास्त उकडलं तर ते खायला पण येत नाहीत बरोबर, त्याच्यामुळं मग इथं थोडंसं झाकून ठेवलं, चांगलं परतून घेतलं, शेंगा टाकून एक उकळी काढून घेतली, आणि पलीकडे साईडला लगेच शेंगाच्या पातेलीमध्ये मी भात टाकला शिजायला, शेंगा काढून घेतल्याच्या नंतर म्हटलं चला तोपर्यंत भात पण होतो एका साईडला, आणि एक साईडला शेंगा होऊन जातात, आणि मग भात आज कुकरला काही लावलं नाही, वरण भात लावला की कुकरला भात लावत असते, आणि जर नाही वरण केलं तर मग मी साईडला पातेल्यामध्ये करत असते भात। तर भात करून घेतला, आणि मग म्हटलं चला आता भाकरी पण बनवून घ्या, भाजी झाली होती, भात पण होत होता, तोपर्यंत मी काय केलं बाकीचे काम भांडे वगैरे होते चहाचे वगैरे तेवढे घासून घेतले, आणि मग आता भात शिजते तोपर्यंत म्हटलं चला एक साईडला भाकरी होतात, तर आज मला 2च भाकरी बनवायच्या होत्या, तर म्हणा 2च भाकरी पुरतात का, तर कारण की आज ना सकाळच्या पण 2 पोळ्या होत्या आणि अर्धी भाकर होती, मग 3च आम्ही माणसाने एवढं काय उडत नाही, मग त्याच्यामुळे शिळं राहण्यापेक्षा, आणि आज थोडंसं सकाळचं माझ्याची जास्त झाल्यामुळे ते उरलं होतं, तर म्हटलं चला तेच खाऊयात, आणि कारण आपण सगळं माल वगैरे इकडे विकत घेतो, आणि आपण टाकून द्यायला पण बरोबर नाही, कारण की आपण कुठं जरी असलो गावाकडे जरी असलो घरचं जरी असेल ना माल धान्य, तरी पण आपण नाही टाकून द्यायला पाहिजे, अन्न आहे शेवटी हे काही जर झालं तर, त्यामुळं मग आम्ही टाकून नाही देतो, इथं सगळं आम्ही विकत घेतो, त्यामुळं आज तो गावाकडून पण येतो, पण कधी नेहमी तर नाही येऊ शकत, कधी येतो कधी नाही, तर मग इथं कधी कधी विकतच असतं, तर इथं मी ज्वारी आता सध्या तर विकतचीच खात आहे, आणि त्यामुळं मला आता 2च भाकरी बनवाव्या, सकाळचं काय असल्यामुळं 2 भाकरीमध्ये होऊन जातं।
तसा भात होता. तर मग इथं मी भाकरी बनवायला घेतली आणि वातावरण चेंज झालं होतं ना आणि संध्याकाळी 6-6:30च्या नंतर खूप हवा वगैरे सुटली होती, तर लाईट जाण्याची शक्यता खूप होती कारण की लाईट जातेच आहे. त्यामुळे मग म्हणलं भाकरी बनवून आणि इथं आमचं दोघीचं बोलणं चालू असतं. आमचं कोणतं पण काम असं बोलत बोलत चालू असतं. तुम्हाला दिसत असतं फक्त मी मी नाही तर म्हणजे घेत नाही शूट बोलताना. त्यामुळं भाकरी बनवून घेतल्या आणि बरोबर माझी भाकर शेवटची म्हणजे एक भाकर झाली आणि दुसऱ्या भाकरीच्या टाईमला लाईट गेलीच होती. तर इथं चार्जिंगचं लाईटवर होऊन गेलं काम आणि नंतर मग चार्जिंगचं लाईट पण बंद झाला. त्याच्यामुळं मग मला बाकीचं शूट नाही घेता आलं. आणि ताईंना आपल्या चॅनलचे पण 100 सबस्क्रायबर आता कंप्लीट झाले. तर आणि असेच तुम्ही सपोर्ट करा मला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरत जाऊ नका. तुमच्यामुळंच माझ्या चॅनलचे आता 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि नवीन यूट्यूबरला एक सबस्क्रायबर जमा करणं पण खूप अवघड आहे. आणि 10-10 करून असं 10 जरी झाले तर खूप आनंद होतो. रोज 1-2 वाढली तरी पण ते बघून आपल्याला आनंद होत असतो. आता 100 झालेले आहेत, 100च्या वर गेले तर असंच सपोर्ट राहू देता येईल इथून पुढे बी कायम. आणि मला पण खूप आनंद झाला आणि तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे जात आहे. तर आणि मी आज काय केलं की 2च भाकरी होत्या आणि थोडासा यशस्वी झोपली होती. लाईटचं थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळे शक्यता होती म्हणून मी काय केलं, गॅसवर पटपट भाकरी भाजून घेतल्या. थोडंसं लवकर भाजते म्हणून. शक्यतो मी तव्यावरच भाजते पण कधीतरी अशी भाजत असते गॅसवर. आणि मग भाकरी बनवून घेतली आणि बरोबर भाकरी बनवून झाली की लाईट गेली. म्हणून बाकीचं शूट नाही घेतलं, एवढंच शूट घेतलं. तर म्हटलं चला आज एवढंच आता व्हिडिओ अपलोड करावा म्हणून. अशा कडकड उन्हाळ्यामध्ये ना अशी थंड हवा वगैरे सुटली तर खरं आपल्याला पण बरं वाटतं. कारण गरमीमुळं ना आता असं थंड वातावरण असेल ना तर खरंच बरं वाटायला. आणि आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागं ना बिल्डिंग नसल्यामुळं ना आमच्या साईडला रूमला ना खूप ऊन येतं ना किचनवरती आणि ते तर खूप गरम होतं. त्यामुळं असं पावसाचं वातावरण झालं, थंड वातावरण झालं ना तर बरं वाटतं. आणि बघा आता तर लाईट गेलेली आहे, चार्जिंगच्या लाईटवर चालू आहे. थोडंसं तुम्हाला पण लक्षात आलं असेल लाईट गेल्यामुळे थोडासा उजेड कमी झालेला आहे. तर लाईट गेली होती इथं आणि मला माहिती आहे कारण की वातावरण चेंज झालं की लाईट शक्यतो जातेच म्हणून. त्यामुळं आणि बरंच झालं आता वाटलं की बरंच झालं की स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. आणि नेमकं 7-7:30च्या टाईमला पाऊस पण चालू झाला होता, खूप पाऊस झाला. नेमकं काय होतं की 6-6:30च्या नंतर सगळे आपले ड्युटीवरून निघतात. ड्युटीवरून सुट्ट्या झाल्या की आणि त्या टाईमला पाऊस झाला तर खरंच त्यांची पण परेशानीच आहे बरं का बाहेरची ड्युटीवाल्याची. कोणी पण असो पण परेशानी तर होती ना, स्वतःची गाडी असो किंवा वाहनानं पण यायचं असो. तर इथं पाऊस आला होता. चला असू द्या पण चला ताईंनो लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल.